मस्त ज्वारीची टम्म फुगलेली गरमागरम भाकरी आणि तिच्याबरोबर ठेचा असं जर जेवण असेल तर आपण रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळलेलो असतो. तर अशा वेळेला आपल्याला तोंडाला चव येण्यासाठी तिखट असं काहीतरी खावं असं वाटतं. त्यावेळेला आपल्याला ठेचा आणि भाकरी आपल्याला सगळ्यांना खूपच आवडते. तर इथे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ठेचा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर हॅलो फ्रेंड्स, मी आहे ज्योत्स्ना. माझ्या प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यांच्याच आवडीचा असा गावरान पद्धतीचा ठेचा कसा बनवायचा तो आजच्या भागात आपण बघणार आहोत. हे बघा, बघता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल असं सुंदर ज्वारीची भाकरी, ठेचा, कांदा, लिंबू, त्याच्यावरती तेल घालायचं आहे. तसा चमचमीत असा आणि सुंदर चवीचा मस्तपैकी ठेचा इथे तयार झालेला आहे. तर तो ठेचा कसा बनवायचा ते आपण आजच्या भागात बघणार आहोत. तुम्हाला जर फ्रेंड्स माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता कसा ठेचा बनवायचा ते आपण बघूया, सुरुवात करूया. तर इथे त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. इथे मी एक मोठा चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर एक लसूण आहे, मोठी लसणाची कांडी आपण सोलून घेतलेली आहे. त्यानंतर इथे कढीपत्त्याची 5 ते 6 पानं घ्यायची आहेत, त्याच्यात लसूण घालायचं आहे. त्यानंतर मिरच्या आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला किती तिखट हवे आहेत त्याप्रमाणे आपण मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी 10 ते 12 मिरच्या घातलेल्या आहेत. एक चमचाभर जिरं घातलेलं आहे. आधी आपण कढीपत्ता, लसूण आणि जिरे घालून घ्यायचे आहेत आणि नंतरच मिरच्या घालायच्या आहेत, कारण मिरच्या टाकल्या त्या उडायला लागतात. तर त्याला तुम्ही थोडासा कट देऊनसुद्धा आपण तेलामध्ये टाकू शकतो, जेणेकरून ते मिरच्या गरम तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्या अंगावर उडणार नाहीत. तेवढी आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्यानंतर हे मस्त आपल्याला फ्राय करायचं आहे. तेलामध्ये फ्राय होत आहेत, त्या मिरच्या वरती उडून येतात म्हणून आपण झाकण ठेवायचं आहे 2 मिनटं आणि नंतर आपण गॅस बंद करायचा आहे. तर बघा किती सुंदर त्याला रंग आलेला आहे. मिरच्या तेलामध्ये छान फ्राय झालेल्या आहेत. त्या खूप काळपट नाही करायच्या आहेत, अशाच आपल्याला हिरवट दिसेल अशाच ठेवायच्या आहेत. त्यामुळे ठेच्याचा रंगसुद्धा खूप सुंदर येतो. त्यानंतर मी ते शेंगदाणे घेतले होते, अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत. त्यानंतर ते सोलून घ्यायचे आहेत आपण दाणे आणि मग ते दाणेसुद्धा आपण त्याच्यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली होती. कोथिंबीर ही सगळ्यात शेवटी घालायची आपल्याला आणि थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे आपल्याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर ठेच्यासाठी जे आपण मिश्रण तयार केलं आहे हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे जेव्हा आपण थंड होईल त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण हा ठेचा वाटून घेणार आहोत. तर अतिशय सुंदर चवीचा, खूपच चमचमीत आणि छान ठेचा तयार होतो. याला आपल्याला थोडंसं जाडसर वाटायचं आहे, खूप बारीक नाही करायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे वाटून घेतलेला आहे. तेव्हा आता मी तो काढून घेते एका बाउलमध्ये. तर तयार आहे ठेचा. तर आपण हा ठेचा कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो. तोंडी लावून म्हणून आपल्याला सगळ्यांना जेवताना घेण्यासाठी, वाढण्यासाठी, मसाले भाताबरोबर खाण्यासाठी खूपच सुंदर ठेचा तयार झालेला आहे. तुम्ही पण असा करून बघा. त्यानंतर त्याचा तिखटपणा थोडासा कमी करण्यासाठी आपण याच्यावरती पिळणार आहोत लिंबू. चवीनुसार लिंबू पिळायचा आहे आपल्याला आवडत असेल तर. त्या लिंबामुळे सुद्धा त्याची चव खूपच छान लागते आणि तिखटपणा थोडासा कमी होतो. तर अशा प्रकारे तयार आहे ठेचा.